नमस्कार, मी श्री प्रमोद जसस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. रात्री फलटण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली आहे. त्या घटनेच्या अनुषंगानं आपण श्री रामभाऊ बाळासाहेब मदने यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या प्रगती चळवळ यूट्यूबच्या दर्शकांसाठी एक जी घटना घडलेली आहे, हां. नेमकी घटना काय घडलेली आहे? रात्री मला 10-10:30 वाजता मी जेवायला बसत होतो. त्या टायमिंगला फोन आला मला की तिथं असं JCP आला आहे. लगे एक 15-20 जण माणसं आहेत. तर ज्यावेळेस तिथं हे केल्यानंतर ते मला कळालं. त्यावेळेस आम्ही तिथं गेलो. गेल्यानंतर मी काय केलं, बाबा हे माझ्या जागेत तुम्ही काय करू नका. त्या जागेचा मूळ मालक मी आहे. ही घटना तुम्हाला नेमकी कशी समजली? मला फोन आला रात्री की त्यावेळेस त्यांनी काय फोन आला की बाबा तुमच्या इथं मंदिरापाशी JCP आला आहे आणि माणसं एक 15-20 जण आले. ते सर्वे नंबर 519 आणि नवीन 64 नंबर हां. या खंडोबा मंदिर भडकमकर नगर हां. या ठिकाणी नेमकं काय घडत होतं तुम्ही गेल्यानंतर? त्यावेळेस 519 हा नंबर आमचा मूळ मालक आमचे आजोबा गणरावमधने यांनी तो 1955 साली विकत घेतलेला आहे. त्या ह्याच्यात मी मूळ मालक असल्यामुळे मी तिथं गेलो. माझी खाजगी जागा असल्यामुळे तुमच्या मूळ मालकीची जागा आहे, हा जागा आहे. तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी गेलो. तिथं तुम्हाला काय पाहायला मिळालं नेमकं? त्यावेळेस तिथं JCP आलता की तिथं उकरत होते. आमचे खंडोबा मंदिर एक कुलदैवत आहे आमचं. कुलदैवत आहे तुमचं. त्याच्यामुळे ते त्यांना काय सांगितलं, तुम्ही इथे काय करू नका, ही खाजगी जागा माझ्या मालकीची आहे. तुमच्या जागेमध्ये तिथं दफनविधी सुरू असल्याचं तुम्ही पाहिलं आणि त्यांना तुम्ही तसं स्पष्ट सांगितलं की तुम्ही दफन इथे करू नका. ही जागा तुमच्या आजोबांच्या खरेदीची आहे आणि तुमच्या खाजगी जागेमध्ये तिथं दफनविधी करण्यास नकार दिला. त्यानंतर काय घडलं? त्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांची तक्रार नेमकी काय होती? त्यांची तक्रार म्हणते आम्हाला दफन करून देणं असे म्हणत होते. ज्यावेळेस आम्ही डिपार्टमेंटला पोलिसांना सांगितलं की ते पोलिसांनी सांगितलं बाबा हे आमच्या तरीतली बातमी नाही, तुम्ही नगरपालिकेत जावा किंवा तहसीलदार ऑफिसला जावा. पोलीस स्टेशनमध्ये ते संबंधित लोक आहेत त्यांची तुम्ही तक्रार नोंद केली नाही? त्यांची नाही केली ना आमच्याही नाही केली. अच्छा, तुमचीही नाही? दोघांना सांगितलं की दोघांनी तुम्ही ठरवा आणि तिकडे त्यांच्यात तोही करा, वाटलं तर इथं बोलवा, मग आम्ही काय असेल निर्णय घेऊ. ज्या जागेसंदर्भात आपण बोलताय त्या जागेसंदर्भात काही न्यायप्रविष्ट विषय आहेत. हे नेमके न्यायप्रविष्ट विषय कोणते आहेत? आता काय झालंय, त्या न्यायप्रविष्ट म्हणजे आता प्रांत ऑफिसला माझी आता दाखल आहे. सुनावणी तुमची प्रांत ऑफिसला चालू आहे. तुम्हाला हा दफनविधी होण्याची जी माहिती आहे ती नेमकी कधी आणि किती वाजता कशी कळली? मला रात्री मी जेवत असताना 10:30-11च्या सुमारास फोन आलता. त्यावेळेस मी फोन आल्यानंतर तिकडे आम्ही गेलो. घरातले माझे पोरं घेऊन फलटण गावातले, मी रानात राहिलाय. तिथून गावातले आमचे भावाचे पोरं हे सगळे आमच्या घरातले 15-20 जण तिथं आम्ही आलो. आल्यानंतर ती वस्तू तिथे पुढची पाहिली आम्ही. JCP तिथं चालला होता की उकरायचं ते तयारीत होते. त्यांना म्हणलं बाबा तुम्ही माझ्या खाजगी जागेत हे करू नका. ते झाल्यानंतर ते अजून त्यांचं काय झालंच नाही. एवढं म्हणल्यानंतर त्यांनी बाहेर काढलं, डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेले. तुम्ही दफनविधीस विरोध केला. नेमकी तुमची भूमिका काय? माझी भूमिका माझ्या वैयक्तिक स्वतःच्या मालकीची जागा असल्यामुळे मी काय म्हणलं, माझ्या जागेत तुम्ही करू नका. तुमची कुठं दफन भूमिका असेल तिथे तुम्ही जाऊन करा. लिंगायत समाजाच्या वतीनं दफन करणे हा जो विधी तिथं आहे, हा किती कालावधीपासून अशा पद्धतीचं तिथे चालू आहे? नाही ना, तसं काहीच नाही. ही पहिलीच वेळ आहे? नाही, आता 10-15 वेळा झालेलं आहे त्यांच्या तशी. अच्छा, हे 7-8 वेळा म्हणजे असं अनेक वेळा घडलेलं आहे. त्यांना तसं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यावर त्यांना बंदी केली तिथे. पोलिसांनी सांगितलं होतं की तुमचं कायद्याने काय असेल ते कोर्टात बघा, आमच्याकडे येऊ नका. त्यांना ताकीद देऊन सुद्धा रात्री त्यांनी तसा उद्योग केला. पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही दोन्ही पार्टी गेला, पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दोघांचीही घेतली नाही आणि तुम्हाला त्यांनी स्पष्ट सुचवलं की हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही. परंतु एक रामोशी समाजाच्या, नाईक समाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तालुक्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आल्यानंतर काही वादविवाद घडल्याच्या घटना सगळीकडे चर्चेत आहेत. तहसीलदार आल्यानंतर त्यांनी काय केलं, आम्हाला शब्दही न विचारता डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली. आल्यानंतर तू म्हणला तुझ्या बापाची जागा आहे का? बापाची जागा आहे का म्हटलं ना, तर मला काय बोलायच्या आधी त्यांनी माझ्या कानफाडीत मारली. असं बोलत होतो मी आमच्या पाहुण्याला किंवा आमच्या अध्यक्षांना सांगत होतो रात्री की बाबा तुमचा फोन चालू होता. तुम्ही फोन त्यांच्याशी बोलत असताना फोन त्यांनी
असं मला तोंडावर हे केलं त्यांनी म्हणजे थोडस मारहाण धक्काबुक्की अरेरावची भाषा झालेली मला केलं, माझ्या मुलाला मारलं. अच्छा, आमच्या तुमचे घरातल्या चिरंजीव ladies ला पाटील हेच हे मुलगा. थोडंसं यापुढे तुम्ही हा. आपण त्यांच्या मुलाशी बोलूया. काय नेमकं घटनास्थळी तुम्ही उपस्थित होता, तहसीलदार आल्यानंतर नेमकी काय घटनाक्रम घडला? तहसीलदार डायरेक्ट आले तसे तुमच्या बापाची जागा आहे का म्हणजे, बरं, असं स्पष्ट त्यांनी उल्लेख केला. त्यांनी उल्लेख केला तुमच्याकडे काय आहे का म्हणजे काय. मी डॉक्युमेंट दाखवत होतो त्यांना, त्यांनी काय बघितलं नाही, सरळ सगळ्यांना अटक करा म्हणते. बायका होत्या घरातल्या, आई चुलते वगैरे, त्यांना पण धक्काबुक्की केली, वडिलांना चापट मारली. तहसीलदारांनी तुमची कुठलीही भूमिका, तुमचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं काहीच नाही? ऐकून घेतलं नाही काहीच. ते कोणासोबत आले होते? त्या समाजाकडून आले. अच्छा, जे संबंधित विरोधी लोक आहेत त्यांच्या सोबत ते आले होते, बसून आलते. 2 व्हीलरवर ते आले होते. रात्रीच्या किती वाजता घडलंय? 12 वाजता. 11:30 11:30 12च्या सुमारास घडलं. तहसीलदारांनी तुमचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं नाही. तुम्ही आरोप करत आहात की त्यावेळी कुठलाही संवाद झाला नाही, महिलांशी असभ्य वर्तन आणि अरेरावी केली अशी तुमची माहिती आहे. त्यानंतर ज्यावेळेस तहसीलदार तिथे आले, तुमच्यामध्ये वादविवाद झाले, त्यानंतर तहसीलदारांनी नेमकी कुठली भूमिका घेतली? डायरेक्ट मारायला सुरुवात केली. एकही शब्द आम्हाला बोलला नाही, ते झाल्यानंतर डायरेक्ट अटक करायला पोलीस होते त्यांच्यासोबत? पोलिसांना सांगून तुम्हाला तिथं बंदिस्त सगळे म्हणजे लहान मुलापासून 2 वर्षाच्या 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलापासून सगळे आत टाकले. तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये लॉकअप मध्ये ठेवण्यात आलं होतं का? लॉकअपच्या बाहेर बसवलं, फक्त बंदिस्त केलं होतं तुम्हाला. बंदिस्त केलं असताना दफनविधी जो होता तो कार्यक्रम पार पडला का? तहसीलदारांनी त्यांच्या अखत्यारीत पार पाडला तो बेकायदेशीर. अच्छा, बेकायदेशीर त्या तुम्हाला तिथं पोलीस स्टेशन मध्ये बंदिस्त करून यांनी तेव्हा हे केलं. साधारण किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये होता? रात्री 11:30 वाजल्यापासून तिला पहाटे 4:30 वाजेपर्यंत. आमच्याकडे आता क्लिप आहे, आम्ही फोटो आहेत. आम्हाला 4:30 वाजता डिपार्टमेंटला हे करून आम्ही बाहेर पडलोय. ह्या कालावधीमध्ये पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही असताना तुमच्याशी कसं वर्तन केलं गेलं? काटे घेऊन येत होते म्हणजे धमकवायला, तुम्ही परत असे म्हणजे हे करू नका. धमकावलं जात होतं तुम्हाला? धमकावलं. तुमच्या विरुद्ध कुठली तक्रार दाखल केलेली आहे? आम्ही विचारणा केली. आम्हाला कशासाठी ठेवले, आम्ही काय गुन्हा काय आमचा, आम्हाला काय सांगितलं? कुठलीही तक्रार लेखी दंडाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना अटक करा म्हणून. आज संबंधित जी जागा खंडोबाची आहे, ह्या संदर्भात काही तुमच्याकडे ऐतिहासिक पुरावे आहेत का? ते वडिलोपार्जित आमच्या म्हणजे पूर्वजांनी मंदिर बांधलेलं आहे. अच्छा, त्याचे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे? डॉक्युमेंट्स मध्ये आता शिलालेख आहेत. शिलालेख आहे आणि त्या जागेवरती तुमचा एक बोर्ड सुद्धा पाहायला मिळतो. बोर्ड आहे. मग ऐतिहासिक किंवा काही कागदोपत्री पुरावे असल्यानंतर हा विषय न्याय प्रकृष्ट प्रांत ऑफिसला आहे तुमचा. त्या प्रांत ऑफिसला काही ज्या गोष्टी तुम्ही कागदपत्री तिथे दाखल केलेल्या आहेत, त्यावेळेस प्रांतचं काय म्हणणं आलेलं आहे? अजून तर सुरू झालेलं आहे आमचं. आता काय निर्णय देईल त्याच्या ह्याच्यात आहे. प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पाळली का? नाही पाळली. असं तुम्हाला वाटतं? नाही पाळलीच नाही. प्रशासनावर एकतर्फी त्यांनी केले. अच्छा, ह्या पाठीमागे काही राजकीय हेतू किंवा असू शकतो. ठीक आहे. आपण दफनविधीला विरोध केला, परंतु हिंदू धर्म पद्धतीनुसार तुमच्या खाजगी जागेमध्ये जर दफनविधी केला असेल तर हिंदू धर्म पद्धतीनुसार ते मान्य आहे का? नाही, कारण तिथं खंडोबाचं मंदिर आहे. खंडोबाचं मंदिर कुलदैवत, संपूर्ण महाराष्ट्रात कुलदैवत खंडोबा आहे. त्यांच्या शेजारीच हे चालू होतं मंदिराचं. ह्या घटनेच्या निषेधार्थ तुम्ही कोणतं पाऊल उचलणार आहात? उपोषण वगैरे करणार किंवा नाही मिळालं तर आम्ही आत्मदहन करणार संपूर्ण कुठं. आमच्या आज उपासमारीची वेळ आलेली, कुठंच नाही मिळत नाही मला. आंदोलन कशा पद्धतीत असेल तुमचं? मैदानावरती जाऊन उपोषण करणार आहे. आझाद मैदानावरती मुंबईला. प्रशासन आणि समाजामध्ये तणाव वाढू नये ह्यासाठी काही तुम्ही संदेश देऊ इच्छिता का? आज प्रशासनावरती तुमचा आक्षेप आहे, प्रशासनानं तुमच्या बाबतीत, तुमच्या महिलांच्या बाबतीत चुकीचं वर्तन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की आपण बघतोय की फलटण तालुक्यामध्ये रामोशी समाज, नाईक समाज जो आहे तो बहुसंख्य स्वरूपात आहे. अलीकडच्या काळामध्ये काही घटना घडलेल्या आहेत, ढवळचं प्रकरण असो किंवा आज तुमच्या बाबतीत असं घडलेलं आहे, अनेक ठिकाणच्या काही विषय. तर समाजामध्ये असं काही वेगळा संदेश जाऊ नये ह्यासाठी काही एखादा आमच्या समाजावर वारंवार अन्याय सुरू आहे. आता तहसीलदारांवर काय ती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. तसं काही लेखी तुम्ही कळवलेलं आहे का कोणाला? नाही कळलं.
आपल्यासोबत काही महिला आणि आहेत. आता लेखी कळवल्या आमच्या समाजाची संघटना हा. आहेत, त्या सर्व संघटनेला आम्ही लेखी आता पत्र दिलेले आहेत. तुमच्या कुटुंबातल्या काही माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना एक प्रश्न विचार. ताई, नेमकं काय झालं रात्री? रात्री आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांनी म्हणले की तुमच्या बापाचं आहे, त्यांना पुतण्याला आमच्या. मग मी म्हणलं कुणाच्या बापाचं आहे, आमचंच आहे तर कुणाचं आहे. बरं. त्यांनी ढकलून दिलं. अच्छा, ढकलून दिलं. हो. तुमच्यासोबत काही गैरवर्तन त्यांनी केलं असं तुम्हाला वाटतं का? नाही, ढकलून दिलं. ढकलून दिलेलं आहे हो. त्यांनी तुम्हाला. आणि पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही रात्री बराच वेळ होता, हो. त्यावेळेस तुमच्याशी पोलीस कसं वागले? नाही, तसं नाही काय बघ. अच्छा, वेगळं काही विषय नाही. नाही. परंतु ही जी घटना घडलेली आहे ह्या बाबतीत नेमका तुमच्या भावना काय आहेत? काय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढंच न्याय मिळाला आमचं, पाहिजे. हो, म्हणणं आहे. लहान मुलं हे घेऊन आम्ही सगळे तिथं बसलो होतो. एकंदरीत फलटण तालुक्यामध्ये नाईक आणि रामोशी समाजाच्या बाबतीत त्यांच्या जागा आहेत ह्या बाबतीत जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत किंवा एकंदरीतच समाजावरती अन्यायाची भावना वाढीस लागल्याची दिसते. आणि तहसीलदारांच्या माध्यमातून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून हे अनपेक्षित आहे. नेमकं काय चाललंय फलटणमध्ये ह्याचा शोध घेणं निश्चित आपल्या समाज माध्यमाच्या प्रसार माध्यमांचं जबाबदार आहे. मी प्रमुख सस्ते, आपण पाहताय प्रगती चळवळ.